समर्थ श्री स्वामी 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 अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची वितोषी भय पडू स्वामी येतील अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य ओजम स्वराजम वैराजम पारणेशम राजम महाराजम आदिपत्यमयम महिन्यानंतर 6-7 महिन्यानंतर आई वडिलांशी कॉन्टॅक्ट केला आणि ती आता आई वडिलांची माफी मागितली तिने की माझी चूक झाली, मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. आणि हे झालं फक्त आपल्या श्रद्धेमुळे. आणि याच तुमच्या सगळ्यांचा सहभाग आहे. ज्या या 11 माळी जप आपण करतो हे त्या सगळ्यांसाठी करता आणि ती नकळत तुमच्याकडनं सेवा होते नकळत. आणि त्यांनी मला दिलं, म्हणजे तुमच्यामुळे मला सगळ्यांमुळे ही तिची मुलगी आली. हे पण मी सांगते, काही जणांना माझा राग येतो, का बरं येतो ते मला माहीत नाही, पण माझा राग येतो. त्याच्यानंतर असं आहे की काही जण एकमेकांच्या रागामुळे त्याच्याकडे नामस्मरण आहे, मग मला त्याचा राग आहे म्हणून जात नाही. तर असं काहीही करू नका. तुम्ही त्याच्यासाठी किंवा तुमच्यासाठी जात नाहीये, सगळ्यांसाठी जात आहे. तर जसं हिची मुलगी परत आली, काही जणांच्या मुलांना अभ्यासामध्ये चांगले मार्क पडत आहे, काही मुलं दुसऱ्या लाईनीला जात आहे, तर ते आपल्याला चांगल्या लाईनमध्ये आणायचे, त्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय. आणि हे माझ्या एकटीकडनं काहीही होणार नाहीये, हे तुमच्या सगळ्यांमुळेच होणार आहे. आणि हे सगळेजण आता जे जमले ते मी एकटीने नाही जमवलेले, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र जमवलेले, एकमेकांच्या मार्फत आलेले. त्याच्यामुळे खरंच हा गोड तुमचा जो गैरसमज आहे की जो कोणी येतो तो माझ्याशीच फक्त बोलतो, हा चुकीचा आहे. माझा बोलका स्वभाव आहे, मी सगळ्यांशी बोलते म्हणून माझ्याशी सगळे बोलतात. तुम्ही पण असे बोलत जा, तुम्ही सगळ्यांचे नंबर घ्या, तुम्ही उलट एकमेकांना सांगा, अरे आज नामस्मरण आहे, आपल्याला जायचंय. म्हणजे मला त्रास नाहीये त्या गोष्टीचा, पण एक सांगते की जे मला फोन करावे लागतात, तुम्ही मेसेज बघितला आहे का, नाही बघितला आहे का, येणार आहे का, नाही येणार आहे का, तर तुम्ही एकमेकांशी बोलून करू शकता. उलट तुम्ही मला सांगा, अरे आम्ही येतोय, मी हिला फोन केला, मी तिला फोन केला, हे मला ऐकायची खूप उत्सुकता आहे. आणि अजून एक असं की बऱ्याच जणांना असं वाटतं आमचं घर लहान आहे. घर लहानचा मोठ्याचा काहीच प्रश्न नाही, हे घर आपलं नाहीये, हे घर स्वामींचंच आहे. आणि घर दाखवण्यासाठी कोणीच नामस्मरण ठेवत नाही, हा पण एक गैरसमज आहे की हे लोकांना यांचे घर पण घर छोटंच होतं. 10 बाय 10च्या रूम मध्ये आपण नामस्मरण करत होतो, 10-11 जण येत होते त्यावेळेस. पण आता लोक वाढले म्हणून आपल्याला छोट्या घरांमध्ये आपल्याला करणं शक्य होत नाही, म्हणून आपण मोठ्या घरांमध्ये करतो. नक्की येईल की आपण एक जागा फिक्स करू आणि तिथेच आपलं नामस्मरण होईल. कारण आपल्याला आपले घर सगळ्यांचे कितीही मोठे राहो ते कमीच पडणार आहे. आणि हे माझं खरंच स्वप्न आहे की मला आहे ना खूप लोक आलेले पाहिजे दर महिन्याला नामस्मरणाला. आणि सगळ्यांनी सांगितलंच पाहिजे की हां आमचं चांगलं झालेलं आहे बरं का, आम्ही याला घेऊन आलो बरं का. घेऊन आलो म्हणण्यापेक्षा आणायचंच आहे तुम्ही. आणि मला सांगायची गरज नाही, ते बसलेले त्यांना कळतंय. आणि माझ्याविषयीचे ज्यांना काही गैरसमज आहे त्यांनी सगळ्यांनी काढून टाका. माझ्यामुळे तुम्ही ग्रुप सोडू नका. बरेच जण माझ्यामुळे काही जणांचे गैरसमज होत आहे, काही जण येत नाही की ही बाई जास्त पुढे करते, मी पुढे करणारी कोणीही नाही. मी फक्त तुम्हाला एकत्र आणायचा प्रयत्न करते आहे. हे तुम्ही लोकांनी केलं तर मला पण काही करायची गरज नाही. आज ना उद्या मला पण मोक्ष आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे करायला कोणाला तरी भाग पडणारच आहे. म्हणून तुम्ही आत्तापासून सुरुवात करा ना. आणि हा चालूच ठेवायचा आहे, हे बंद पाडायचं